त्याची मोठी माहिती आता समोर आली आहे। चुकीच्या मीटर रिडिंगमुळे आणि अवाच्या सवा येणारं लाईट बिल यापासून आता लोकांची कायमची सुटका होणार आहे। काही लोकांना लाईट बिल या ठिकाणी जे आहे तर ते जास्त येत होतं, कमी पंखा वापरून किंवा कमी लाईट बांधून वेळच्या वेळेला या ठिकाणी लाईट आता जी आहे तर ती बंद करून सुद्धा कमी वापरून पण अवाच्या सवा लाईट बिल सारखंच येत होतं। याची तक्रार जेव्हा सातत्याने सरकारपर्यंत पोहोचली होती तेव्हा सरकारने सर्वात मोठं पाऊल या ठिकाणी उचलल्याचं पाहायला मिळतंय। या 12 जिल्ह्यातील जवळपास 32 लाख नागरिकांचं घरगुती लाईट बिल आता बंद होणार असल्याची मोठी माहिती आता समोर आली। आताच व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही सुद्धा बातमी पाहिली आहे, त्यामुळे कोणाकोणाचं घरगुती लाईट बिल बंद होणार आहे, कशा प्रकारे या ठिकाणी बंद होणार आहे, याचा फायदा कशा प्रकारे तुम्हाला घ्यायचा आहे याचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजावून सांगणार आहे। सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा ऐतिहासिक क्रांतिकारक निर्णय या ठिकाणी घेतल्याचं पाहायला मिळतंय, ते म्हणजे इथून पुढे तुम्हाला अजिबात लाईट बिल आता भरायची गरज भासणार नाही। तुम्हाला खोटं वाटत असेल परंतु सरकारच्या माध्यमातून हा निर्णय या ठिकाणी घेतल्याचं पाहायला मिळतंय। मागच्याच महिन्यामध्ये लाईट बिल बंदची घोषणा झाली होती। येणाऱ्या 25 जून पासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे। सरकारने महावितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांना आजपासूनच मीटर काढायला ऑर्डर या ठिकाणी दिल्या। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावरती आता कम्प्लिटली सर्वच्या सर्व लक्ष घातल्याचं कळायला मिळतंय। त्यामुळे आता काम सर्व काही MSEBीचं फास्ट होणार आहे। महावितरण विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना ही ऑर्डर सुद्धा या ठिकाणी दिल्या। 2026च्या 25 जून नंतर एकाही नागरिकांना इथून पुढे लाईट बिल आता भरावं लागणार नाही। येणाऱ्या 25 जून पासून याची अंमलबजावणी काटेकोरपणे आता केली जाणार आहे। आताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्वात मोठी या ठिकाणी घोषणा केल्याचं पाहायला मिळतंय। तुम्ही सुद्धा या ठिकाणी पाहिलं सुद्धा हे गेल्या 10 वर्षातील इतिहासात पहिल्यांदाच आता वीज बिल बंदची घोषणा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून करण्याचा निर्णय झाला आहे। तर बघा याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणालेत, तुम्ही सुद्धा आत्ताच व्हिडिओच्या सुरुवातीला या ठिकाणी पाहिलं आहे। आपल्या महाराष्ट्रातील जवळपास 2,40,00,000 नागरिकांसाठी आता सरकारच्या माध्यमातून एक बातमी आता वीज बिलाबद्दल आता आलेली आहे। 25 जून पासून फक्त या 12 जिल्ह्यातील सर्वांना लाईट बिल आता बंद होण्याचा मोठा फायदा होणार आहे। या लाईट बिल बंद होण्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री साहेब स्पष्टपणे आता म्हणलेत, हे 5 प्रकारचे नागरिक जे आहेत त्यांना वगळता सरसकट सर्वांना आता या घरगुती वीज बिल बंदचा मोठा फायदा या ठिकाणी आता होणार आहे। येणाऱ्या 25 जून ही तारीख लक्षात ठेवा। येणाऱ्या 25 जून पासून या नागरिकांना आता लाईट बिल अजिबात येणार नाही, कारण सरासरी बिल आणि मीटर रिडिंगचा जो काय गोंधळ या ठिकाणी आता होत होता यातून ग्राहकांची आता कायमची सुटका करण्यासाठी आता महावितरण म्हणजेच MSEBीला सरकारच्या माध्यमातून आता सूचना देखील देण्यात आल्या आहेत। सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्वात मोठे 10 निर्णय आनंदाचे घेण्यात आले। त्यामध्ये सर्वात मोठा आणि नागरिकांच्या फायद्याचा निर्णय घरगुती वीज बिलाबाबत आता आलेला आहे। अनेक नागरिकांच्या मागच्या 2 महिन्यांच्या पाठीमागे जी का आता या ठिकाणी उन्हाळा आहे तर या उन्हाळ्यामध्ये लाईट या ठिकाणी आता व्यवस्थित वापरून काटकसरीने वापरून पण लाईट बिल कसं काय जास्त या ठिकाणी येऊ लागलंय। आम्हाला पहिला 200, 250, 300, 400, 500च्या आत लाईट बिल येत होतं, परंतु मीटरमध्ये काहीतरी घोळ झालेला दिसतोय। आमचं बिल आता 1000-1500 रुपये येऊ लागले। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून सर्व घोटाळ्यांचा जो कंटाळा नागरिकांना आलं होतं ते ओळखून वीज बिल बंदची घोषणा या ठिकाणी केल्या। त्यामुळे हे 5 प्रकारचे नागरिक या ठिकाणी सोडून पुढील 5 वर्षापर्यंत अनेकांना या ठिकाणी वीज बिल आता भरण्याची गरज नाही। मग आता कोणकोणत्या 12 जिल्ह्यामध्ये वीज बिल भरण्याची गरज नाही यासाठी तुम्हाला अर्जंटमध्ये एक अर्ज सुद्धा भरून द्यायचा आहे। जे जे नागरिक अर्ज भरतील त्यांनाच या ठिकाणी आता वीज बिल पुढच्या महिन्यापासून येणार नाही। महावितरणाकडून म्हणजेच MSEBीकडून एक नवीन डोकं या ठिकाणी चालवण्यात आले। याचा फायदा आता संपूर्ण ग्राहकांना या ठिकाणी होणार आहे। आता ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार इथून पुढे वीज वापरता येणार आहे। जितकं विजेचा तुम्ही वापर करताय फक्त तेवढंच या ठिकाणी अनेकांना लाईट बिल आता भरावं लागणार आहे। तसेच असे पण काही या ठिकाणी नागरिक आहेत त्यांना अजिबात घरगुती लाईट बिल येणार नाही। मग कोणाकोणाला घरगुती लाईट बिल येणार नाही याची सुद्धा या ठिकाणी माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहित आहे आपल्या साईडचं राज्य आहे कर्नाटक। त्या कर्नाटक या ठिकाणी सरकारने वीज बिल पूर्णपणे मोफत केलंय। मग आपल्या महाराष्ट्र सरकारने पण असा निर्णय या ठिकाणी घेतलाय का? गेल्या 10 वर्षातील राज्य सरकारच्या माध्यमातून ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी घेतल्याचं पाहायला मिळतंय।
याची अंमलबजावणी येणाऱ्या 25 जून पासून होणार असल्याची मोठी माहिती आता समोर आल्या। राज्य सरकारकडून महावितरण म्हणजेच MECBला तशा प्रकारे कडक ऑर्डर देण्यात आल्या। आता ही व्यवस्था महावितरणाकडून आता करण्यात आली असून संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पुढच्या 1 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला आता सांगणार आहे। त्यामुळे पुढील 5 वर्षापर्यंत तुम्हाला जर लाईट बिल अजिबात येऊ नये असं वाटत असेल तर या ठिकाणी कोणत्या 12 जिल्ह्यांसाठी निर्णय घेण्यात आला आहे, यासाठी अर्जंटमध्ये अर्ज कोणता भरायचा आहे, कारण तुम्हाला पण माहित आहे नमो किसान योजना, PM किसान योजना, त्या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या योजना तुम्ही अर्ज भरलाय म्हणताना तुम्हाला पैसे येतात। तशा प्रकारे तुम्हाला लाईट बिल आता अजिबात येऊ नये असं वाटत असेल तर कोणता अर्ज भरायचा याची सुद्धा माहिती तुम्हाला सांगणार आहे। कारण आता घराघरामध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर सरकारच्या माध्यमातून लावले जाणार आहेत। गेल्या 6 महिन्यापासून स्मार्ट मीटर लावण्यात येणार अशा प्रकारे फक्त बोललं जात होतं, परंतु येणाऱ्या 25 जून आता या ठिकाणी तारीख लक्षात ठेवा, तेव्हापासून हे मीटर आता लावले जाणार आहेत। काही जिल्ह्यामध्ये आजपासूनच प्रीपेड मीटर लावणं सध्याला या ठिकाणी सुरू झालंय। मराठवाडा असेल, इकडे या ठिकाणी पूर्वेचा भाग असेल तर अनेक जिल्ह्यामध्ये सुरू झालंय। कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू झाले हे तुम्हाला लगेच या ठिकाणी सांगणार आहे। कोणता अर्ज भरल्यावर घरगुती लाईट बिल अजिबात येणार नाही हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून लगेच सांगणार आहे। मीटर रीडिंग मध्ये जो काय गोंधळ निर्माण होत होता, यामुळे आवाजच्या सवा जे काय लाईट बिल येत होतं यावर तोडगा म्हणून नव्याने प्रीपेड स्मार्ट मीटर आता त्या ठिकाणी 26 जून पासून या ठिकाणी जोरदार प्रत्येकाच्या घरामध्ये लावलं जाणार आहे। फक्त 12 जिल्ह्यांची लिस्ट या ठिकाणी आली आहे। मुख्यमंत्री साहेबांकडे गेल्या 3 ते 4 महिने झालं अनेक लोक तक्रार करत होते, आम्ही 2च बल्ब लावतो, आमच्या घरामध्ये टीव्ही नाही, आमच्या घरामध्ये फ्रीज नाही, आमच्या घरामध्ये AC नाही, आमच्या घरामध्ये या ठिकाणी कोणतंही आता लाईटीचं सामान नाही, तरी सुद्धा या ठिकाणी आमचं बिल पहिला 300 ते 400 रुपये येत होतं, परंतु आमचं बिल 1000, 1200, 1500 रुपयेपर्यंत वाढवून काय येऊ लागलंय, तुमचं लक्ष कुठं आहे असं या ठिकाणी म्हणल्यानंतर आता या ठिकाणी घरगुती लाईट बिल बंद करण्याचा निर्णय या महत्त्वाच्या आता जिल्ह्यामध्ये घेण्याचा निर्णय या ठिकाणी झाला आहे। मग आता या 12 जिल्ह्यातील सर्व नागरिकांना घरगुती लाईट बिल अजिबात येणार नाही। कोणते 12 जिल्हे आहेत, नेमका फायदा कसा करून घ्यायचा आहे, आता तुम्हाला फॉर्म कुठला भरायचा आहे, अर्ज कोणता भरायचा आहे, सरकारच्या माध्यमातून अधिकृत घोषणा वीज बिल बंदची या ठिकाणी करण्यात आता आलेली असून कोणत्या जिल्ह्यामध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर आता बसून देण्यात येणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये कर्नाटक सारखं पूर्णपणे घरगुती लाईट बिल सुद्धा माफ करण्यात येणार आहे, नक्की तुम्ही बघायचं आहे। आता 25 जून पासून सर्व आता या ठिकाणी नागरिकांची लॉटरी लागणार आहे। स्मार्ट प्रीपेड मीटर या आता शब्दावरून तुम्हाला लक्षात असेल, प्रीपेड शब्दावरून अंदाज तुम्ही लगे लावला असेल की वीज ग्राहकांना त्यांच्या मर्जीनुसार जितकी वीज वापरायची आहे तितकीच इथून पुढे आता या ठिकाणी त्याला पैसे द्यावे लागणार। थोडक्यात जर आपण एका बाजूने विचार केला तर ग्राहक जेवढ्या रकमेचा रिचार्ज आपल्या मोबाईलमध्ये करतो, जसं की तुमच्याकडे मोबाईल या ठिकाणी आता त्यामध्ये सिम कार्ड असेल, जिओ, एअरटेल सिम कार्ड या ठिकाणी, तसेच या ठिकाणी वोडाफोन असेल, तसेच BSNL असेल, जसं की तुम्ही रिचार्ज करता, कोण 249चा करतं, कोण 350चा करतं, 179चा करतं, तशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला आता रिचार्ज करून लाईट बिल आता तुमचं वाचवता येणार आहे, म्हणजेच एकदम स्वस्त मध्ये करता येणार आहे। परंतु तुम्ही हे विसरू नका की कर्नाटक सारखं कोणत्या जिल्ह्यामध्ये पूर्णपणे घरगुती लाईट बिल बंदची घोषणा या ठिकाणी आता करण्यात आल्या ती सुद्धा तुम्हाला सांगणार आहे, कारण सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी सांगण्यात आलंय। लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहित आहे अनेक शेतकऱ्यांचे जिल्हे आहेत जे गोरगरीब आहेत। मागच्या 2025 मध्ये अनेक या ठिकाणी शेतकऱ्यांचं अवकाळी पावसामुळे नुकसान झालं होतं। मागच्या वर्षी तुम्हाला पण माहित आहे काहींची घरे उद्ध्वस्त झाली होती, काही शेतकऱ्यांना या ठिकाणी आता इतकी परिस्थिती बिकट झाली होती की त्यांना मागच्या वेळी पिकलंच नाही। त्यामुळे त्याचं लक्षात घेऊन आता ज्या नागरिकांकडे पिवळं व केशरी रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आहे। तुमच्याकडे पिवळं व केशरी रेशन कार्ड असेल आणि तुमचा जिल्हा जर या 12 जिल्ह्यामध्ये असेल तर तुम्हाला पूर्णपणे लाईट बिल आता बंद या ठिकाणी करण्यात येणार आहे। तसेच असे पण काही जिल्हे आहेत त्यांना स्मार्ट प्रीपेड मीटर या ठिकाणी आता बसवून देण्यात येणार आहेत। याचा फायदा तुम्हाला कसा करून घ्यायचा आहे, यासाठी अर्ज कोणता करायचा आहे, कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये याचा लाभ मिळणार आहे, तर आता तुमच्या घरामध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर मोफतपणे MECB कडून बसून कोणाकोणाला देण्यात येणार आहे। मग आता तुम्ही पुढील महिन्यासाठी जेवढा काय रकमेचा इथून पुढे विजेचा रिचार्ज करणार आहात तेवढीच लाईट तुम्हाला वापरता येणार आहे। यासाठी ग्राहकांना तेवढेच पॅकेज इथून पुढे रिचार्ज करण्यासाठी आता द्यावे लागणार आहे। विधानसभेमध्ये विरोधकांनी आवाज उठला होता की महाराष्ट्र राज्याकडे इतका निधी आहे आणि या ठिकाणी अजिबात तुम्ही या ठिकाणी काहीच कसं करत नाही, कारण साईडचं राज्य बघा, कर्नाटकात या ठिकाणी त्यांचं राज्य आता काँग्रेस आहे आणि केंद्रात त्यांची सत्ता नाही, तरी पण ते या ठिकाणी आता भरपूर लोकांना मोफत घरगुती लाईट बिल केलंय। परंतु आपलं या ठिकाणी राज्यात पण भाजपचे सरकार आहे आणि
केंद्रात पण भाजपचे सरकार आहे, पाहिजे तेवढा निधी या ठिकाणी उपलब्ध होतोय, परंतु तरी सुद्धा या ठिकाणी आपल्या नागरिकांसाठी मोफत आता घरगुती लाईट बिल का करत नाही असं विरोधकांनी टीका केल्यावर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सकारात्मक भूमिका बजावल्याचं आता पाहायला मिळतंय। आताच व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही सुद्धा या ठिकाणी स्पष्टपणे पाहिलाय। मग आता 5 वर्षापर्यंत काही नागरिकांचे घरगुती लाईट बिल माफ करण्यात येणार आहे, यासाठी अर्ज करणं गरजेचं आहे। कोणता अर्ज आहे तुम्हाला पुढे लगेच सांगणार आहे। यासाठी 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आल्या। तुमचा जिल्हा 12 जिल्ह्यामध्ये आहे का 2 मिनिटे लक्ष देऊन बघायचं आहे। येणाऱ्या 25 जून पासून नागरिकांना काहींना स्मार्ट प्रीपेड मीटर बसवून देण्यात येईल। राज्य सरकारकडून मोफत आता स्मार्ट प्रीपेड मीटर घराघरामध्ये बसवून देण्यात येणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे। तसेच घरगुती, औद्योगिक, कमर्शियल, शेतकरी या कॅटेगरीजमध्ये MSEB आता ग्राहक महावितरणाचे जे काय अधिकारी आहेत त्यांना ऑर्डर दिल्या, त्यामुळे सर्वात जास्त घरगुती वीज ग्राहक जे आहेत तर त्यांना या ठिकाबी मोठा फायदा होणार असल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे स्मार्ट प्रीपेड मीटर घरगुती वापर करणाऱ्या नागरिकांनाच इथून पुढे आता घरामध्ये लावली जाणार आहेत। MSEB कडून तसं सांगण्यात आलंय। त्याची सुरुवात या ठिकाणी पहिल्यांदा होईल कोल्हापूर शहर, नाशिक शहर, या ठिकाणी आता छत्रपती संभाजीनगर शहर, अजून पण या ठिकाणी असे वेगवेगळे जिल्हे आहेत, तर ते जिल्हे या ठिकाणी तुम्हाला पुढे सांगणार आहे। तुमचा जिल्हा या ठिकाणी नक्कीच पुढे असणार आहे। यासाठी राज्य सरकारकडून 4700 कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडून मिळते। यामध्ये सर्वात जास्त फायदा या 12 जिल्ह्यातील ग्राहकांना होणार आहे, कारण त्यांचं घरगुती लाईट बिल जे येतंय तर ते पूर्णपणे माफ होणार असल्याची माहिती आता समोर आली आहे। मग आता कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पूर्णपणे लाईट बिल माफ करण्यात येणार आहे, कोणकोणत्या 25 जिल्ह्यामध्ये प्रीपेड स्मार्ट मीटर या ठिकाणी बसवून देण्यात येणार आहे, हेच तुम्हाला या ठिकाणी सांगण्यास सुरुवात करत आहे। आता बघा नागरिकांनो, MSEB कंपनीतर्फे एका खासगी एजन्सीच्या शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये आता सर्वे करायला या ठिकाणी MSEBचे काही अधिकारी सुद्धा या ठिकाणी काही दिवसांनी येणार आहेत। त्यांचा रिपोर्ट कंपन्याकडे जमा करण्यात येणार आहे आणि MSEBने स्मार्ट प्रीपेड आता मीटर लावण्याची पूर्ण तयारी या ठिकाणी केली असून 25 जिल्ह्यामध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर येत्या 8 दिवसांच्या आतमध्ये लावण्यात येणार असल्याची मोठी माहिती सूत्रांकडून समजते। मग आता कोणते 25 जिल्हे आहेत, या 25 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा नंबर लागतोय का, तुमचा जिल्हा नेमकं कोणता आहे, तुमचा जर जिल्हा यामध्ये असेल तर कोणता अर्ज तुम्हाला तातडीने भरायचा आहे, तुम्हाला सुद्धा स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्यात येणार आहे का। यामध्ये काही जिल्ह्यामध्ये पुढील 5 वर्षापर्यंत वीज बिल अजिबातच येणार नाही, मग ते जिल्हे नेमकं कोणते आहेत हे सुद्धा तुम्हाला पुढे लगेच सांगतो। परंतु पहिल्यांदा या ठिकाणी सांगणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आता मोफत या ठिकाणी लाईट बिल तुम्हाला होणार आहे, तुम्हाला स्मार्ट मीटर कोणत्या जिल्ह्यामध्ये लावण्यात येणार आहे। या ठिकाणी आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाईट बिल अजिबात तुम्हाला येणारच नाही, यासाठी अर्ज कोणता करायचा आहे बघा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्मार्ट प्रीपेड मीटर कोणत्या जिल्ह्यामध्ये आता लागू करण्यात येणार आहे, जिल्हे सांगतो, सर्वांनी लक्ष देऊन बघा। यामध्ये आता सातारा जिल्हा आहे, त्यानंतर जळगाव जिल्हा आहे, त्यानंतर पुढचा जिल्हा आहे जालना, तिसरा जिल्हा छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर पुढचा जिल्हा आहे धाराशिव, अमरावती, त्यानंतर अकोला, नागपूर, परभणी, त्यानंतर रायगड, नंदुरबार, हिंगोली, नांदेड, त्यानंतरचा पुढचा या ठिकाणी जिल्हा सांगण्यात आलाय सिंधुदुर्ग। या जिल्ह्यामध्ये आता ठाणे असेल, त्यानंतर पालघर, धुळे, पुणे, आता लातूर, त्यानंतरचा बुलढाणा, नाशिक, त्यानंतरचा अहिल्यानगर, सोलापूर, सातारा, हे जिल्हे जे सांगितलेत। आणि अनेक या जिल्ह्यामध्ये घरगुती प्रीपेड स्मार्ट मीटर आता लावून देण्यात येणार आहे। 10,72,000 घरगुती वीज ग्राहकांना नवीन स्मार्ट प्रीपेड या ठिकाणी आता पहिल्या टप्प्यामध्ये बसवून देणार असल्याची मोठी माहिती सूत्रांकडून समजते। थकलेले लाईट बिल वसूल करण्यासाठी जे आता वीज कर्मचारी आता जातात त्यांनी आता लाईटची वायर त्या ठिकाणी आता कट करण्याची जे काय प्रोसेस होती तर ही कारवाई होती, आता याला मोठा आता आळा बसणार आहे। कारण पहिला MSEB आणि ग्राहकांमध्ये मोठे वाद लाईटची कनेक्शन तोडण्यावरून होत होते, म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे आता मोबाईल सारखंच रिचार्ज करायचं आहे, म्हणजे तुम्हाला मगच लाईट बिल येणार। साधे समीकरण असं आहे की लाईट बिल तुमचं थकणार नाही आणि वसुलीची गरज या ठिकाणी जे आता वायरमॅन असतात त्यांना अजिबात त्याचा त्रास या ठिकाणी होणार नाही आता, कारण प्रत्येक ग्राहक आवश्यकतेनुसार ज्यांना त्या ठिकाणी जेवढं काय आता रिचार्ज करायचं आहे तेवढीच लाईट बिल या ठिकाणी तुम्हाला आता लाईट या ठिकाणी वापरता येणार आहे। जसं आपल्या मोबाईलला जेवढं काय या ठिकाणी रिचार्ज करतो तशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला बॅलन्स येतो, तशा प्रकारे स्मार्ट मीटर या ठिकाणी आता बसवून दिल्यानंतर अशी प्रोसेस या ठिकाणी होणार आहे। मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कर्नाटकासारखा निर्णय या ठिकाणी होऊ शकतो का,
तर बघा अजून तर याबद्दल GR आलेलं नाही, परंतु सूत्रांमार्फत माहिती अशी मिळत्या की लवकरच या ठिकाणी गोरगरीब आणि गरजू नागरिकांना सरकार असं निर्णय घेऊ शकतं की या ठिकाणी आता पूर्णपणे घरगुती लाईट बिल देखील माफ करू शकतं. कसं करू शकतं की आता या ठिकाणी आता मोफतपणे तुम्हाला सोलार पॅनल सरकार बसवून देऊ शकतं आणि त्याच्या माध्यमातून अजिबात तुम्हाला लाईट बिल येण्याची कटकटच कायमची संपू शकते. परंतु अनेक ठिकाणी आता थोडंफार पैसे देऊन 30% सबसिडी आपण भरून 70% सरकार सबसिडी देऊन अनेक ठिकाणी आता शेतकरी कुटुंबामध्ये आता घरगुती या ठिकाणी लाईट बिल वाचण्यासाठी त्यांना सोलार पॅनल सरकार देऊ लागलंय. परंतु पूर्णपणे सोलार पॅनल जर मोफतपणे सरकारने केलं तर पूर्णपणे तुमचं घरगुती लाईट बिल माफ होईल आणि अजिबात तुम्हाला लाईट बिल भरण्याची गरज सुद्धा लागणार नाही. परंतु हा निर्णय झाला नाही, लवकरच निर्णय होण्याची शक्यता सूत्रांमार्फत समजत्या. तोपर्यंत तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.